पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घ्या, खोड बोलताय हे। ज्याने लग्न करून बायकोची कधीही काळजी केली नाही तो हे लग्न करून आयुष्यभरासाठी मी काय गमावून बसलोय तुला तुला कधीच कळणार नाही। अहो हे असं काय बोलताय तुम्ही? रजनी, मी अजून बोलायला सुरुवातच केली नाहीये, नाहीतर मामा तू प्लीज प्लीज शांत हो। बघितलंस ना वेणा, माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं। मामी आत्या, अगं निदान तू तरी नको ना काही बोलूस प्लीज। मामा मामा, मला नाही माहित तुमच्यात भांडण नेमकं कशामुळे झालंय, पण मला इतकं समजतंय की जे काही झालंय ना ते तुझ्या मनाला खूप टोचलंय। नाहीतर तू एवढ्या मोठ्या आवाजात कधीच कोणाशी बोलणार नाहीस। मामा, आज पहिल्यांदा तुला मी असं व्यक्त होताना बघितलंय। मामा, आणि तू बोलू शकतोस माझ्याशी, सांग ना। मामा मामा रे, बाबा आपण बसूया का जेवायला? नाही म्हणजे शैला आली नाही म्हणून नाही, आपण वाट बघूया। अहो 8 वाजले, वंस कशा नाही आले अजून? अगं एका डीलसाठी बाहेर गेलीये, तिथे उशीर झाला ना तर ती जेवायला सुद्धा येणार नाही घरी। अरे वा, नाही पण मग आपल्या घरातले नियम मोडल्याबद्दल तिच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही? काय अहो म्हणजे आपल्या बरोबर ती जेवायला नाही आली याची शिक्षा कोणीतरी तिला द्यायला पाहिजे ना। बाबा आत्ताच म्हणाले ना आत्या कामासाठी बाहेर गेलीये म्हणून, तिने मुद्दाम उशीर नाही केलाय। मी ही का दादा आहे ना तो तुझा, त्याच्यावर असं ओरडतेस? मग तू ओरडली असतीस ना तर मला गरजच लागली नसती। ए खूप जास्त बोलतेस तू। शैले, हे बघ मस्त गरम गरम जेवण रेडी आहे, हे शून्य पटकन। भूक नाहीये मला। का वंस, बाहेर काही खाऊन आलेत का? शैली, काय झालं? दमलेस का? थोडं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल। मी माझ्या खोलीत जाते, मला कोणी डिस्टर्ब करू नका। चला, म्हणजे आज तरी आपल्याला शांतपणे जेवता येईल। अरे हे माहिती असतं ना तर मस्त स्वीट डिश ऑर्डर केली असती। हो ना, पण नक्की झालं काय त्यांना? काही नाही ग, ते डील फिसकटलं असेल आणि शैलाच्या मनाविरुद्ध काही झालं ना की ती अशीच तणतण करते। नाही डॅड, माझ्यापेक्षा नक्कीच जास्त ओळखता तुम्ही आत्याला, पण तरी सुद्धा मला असं वाटतं बिझनेस डील फिसकटल्यावर आत्या एवढी नाही अपसेट होणार। हे काहीतरी वेगळं कारण आहे। हरी काका, मीर जरा हळू। वाडा सगळ्यांना। मनोहर, काय झालं रे? इतका त्रासलेला का दिसतोय? काय नाही, मी जरा देवळात जाऊन येतो। मामा मामा वीणा, मामाला काय झालं? बाबा, हो नेमकं काय झालं मलाही माहित नाही, पण आज पहिल्यांदा मामाला एवढं त्रासलेलं आणि चिडलेलं पाहिलंय मी। याआधी कधीच तो असा वागला नाही। बाबा, आज चक्क मामी आत्यावर सुद्धा आवाज चढवलाय त्याने।
बाबा, तुम्हाला माहिती आहे का मामा असा का वागला ते? कुणाच्या तरी पापाचं ओझं त्यानं स्वतःच्या खांद्यावर घेतलंय आणि आता त्याला ते जड झालंय बहुधा. शैली काय झालं? तो भेटला होता, जखम भरली होती, खपली सुद्धा धरली होती. पुन्हा नशिबाने खपली काहू करून काढली असेल. काय पाप केलंय मी? ते पाप नाही बाळा. बाबा, मला मला थोडा वेळ एकटीला राहू द्या. एकट्या राहायची सवय झाली मला, आणि आता त्या एकांताची खूप गरज आहे. प्लीज प्लीज. या. तू तू आज घरी असून सुद्धा सगळ्यांसोबत जेवायला का नाही आलीस? भूक नाहीये मला. काय झालंय? तू काय झालंय? तू एवढी का डिस्टर्ब्ड आहेस? तू काय झालंय सांग मला, तुला माझी शपथ आहे. तुला तो लॅपटॉप दिसतो? हो. गुड. ती फाईल दिसते तुला? ऑफकोर्स दिसते तू. व्हेरी गुड. चल. तुला तू स्वतः दिसतोयस? तू हे काय चाललंय? प्रेम दिसतंय तुला? एक्झॅक्टली. कारण प्रेम ही मनस्थिती आहे, पण पैसा ही वस्तुस्थिती आहे. प्रेमाने इमले बांधता येतात, पण बंगले बांधायला मात्र पैसाच लागतो. माणसाकडे पैसा असेल ना तर माणूस हवं ते विकत घेऊ शकतो, पण प्रेम प्रेम करून फक्त दुःख विकत घेता येतं आयुष्यभरासाठी.
आयुष्यभर पुरतील एवढी दुःख जन्मभरासाठी विकत घेतली त्याने. चूक त्याची नव्हतीच, चूक नियतीची होती, परिस्थितीची होती. पण शेवटी अर्थ तोच निघाला ना. प्रेम करणं घातक ठरलं. शेवटी कलंक प्रेमालाच लागला. कोणीतरी प्रेमात फसलं तर कुणाला तरी प्रेमाचा त्याग करावा लागला. बाबा अहो, आज असं अचानक हे सगळं काय बोलताय तुम्ही? कारण काही गोष्टी न ठरवताच बोललेल्या बऱ्या असतात. पण आत्तू तुला तर माहिती आहे मला माझ्या म्युझिकवर प्रेम आहे, बरोबर ना? एक गोष्ट कायम लक्षात ठेव प्रभास, आयुष्याच्या बॅलन्स शीट मध्ये सगळ्यात मोठी लायबिलिटी प्रेम आहे. आणि ज्या क्षणी तू तुझ्या डोक्यातून हे खूळ काढून टाकशील ना, त्या क्षणी हे जग जिंकशील. आत्तू प्रभास, मला वचन हवंय तुझ्याकडून. आज तुझ्याकडून एक वचन हवंय मला. काय? तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस ज्यामुळे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यात त्रास होईल. तू अशी कोणतीही चूक करणार नाही ज्याचं ओझं फक्त तुझ्यावर नाही तर आमच्याही खांद्यावर आयुष्यभर राहील. हो बाबा, देते वचन. मॅडम 10 वाजता ना ते मिस्टर रणदेवी आणि मिस्टर पाटील यांच्यावर आपली एक कॉन्फरन्स मीटिंग आहे. त्याच्यानंतर ते कपाडिया येणार आहेत 11 वाजता. काहीतरी नवीन सॅम्पल आणले ते त्यांना दाखवायचे आणि मग 11 वाजता? हां. पण ते लंच नंतर येतात ना? हो, पण मीच बोलवले त्यांना लवकर. का? ते तुम्हाला संध्याकाळी संगमनेरला जायचंय ना? व्हॉट? ते इन्व्हिटेशन नाही का आलेलं? मिस्टर माने, मिस्टर माने, मी तुमची सेक्रेटरी आहे का तुम्ही माझे सेक्रेटरी आहात? यापुढे मी कुठे जायचं नाही, कधी जायचं हे मी ठरवणार. त्यात तुम्ही डोकं घालायची गरज नाही, कळलं? चहा मिळणार आहे का आज? अरे मामी आत्या, हे बघ तयार आहे, देते. तयारच आहे ना? मग काय आता मी भीक मागायची वाट बघणार आहेस का? मामी आत्या, अगं हक्काने मागायचं ना तू. हा घे तुझा चहा. बरं ऐक ना, आज ना माझ्याकडून चुकून तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं, त्याच्यामुळे आत्ताच सॉरी म्हणते. का? अगं असं काय करतेस? आज उत्सव आहे ना आपल्या मंदिराचा. माझं तर सगळं लक्ष तिकडे, काही सुचतच नाहीये दुसरं. एवढं काही वेडं व्हायची गरज नाही हा त्या उत्सवाच्या मागे. काय म्हणतेस तू? आपल्यासाठी किती मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे ही. म्हणजे बघ ना, 25 वर्ष ग. बाबांनी 25 वर्ष नित्यनियमाने आणि मनोभावे सेवा केली पांडुरंगाची. म्हणजे प्रामाणिकपणाचं यापेक्षा मोठं उदाहरण शोधून सापडणार नाही. म्हणजे बघ ना, बाबा, मामा, आपले कुलकर्णी काका, सगळे गावकरी कधीपासून वाट बघत होते या दिवसाची, आणि अखेर तो दिवस उजाडला. इतका आनंद होतोय ना मला. आज आपलं देऊळ भक्तांनी गजबजणार आहे. किती लोक येणार असतील आपल्याकडे. तुझा तो मित्र तो येणारच असेल ना आज? मामी आत्या, किती वेळा सांगू मी तुला, माझा कुणीही मित्र नाहीये. उर्मी, हे घे चहा. वीणा, मला एक महत्वाचं विचारायचं आहे तुला. विचार ना. वीणा,
वीणा, तू माझा बँड ग्रुप जॉईन करशील? हो. व्हॉट? रिअली? येस वीणा यार, मला वाटलंच होतं तू हो म्हणशील. थँक्यू 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 सो मच. रिअली थँक्स अ लॉट. वीणा ऐक ना, मग आपण उद्यापासून सुरू करूया. हा, तुला जो टाइम कम्फर्टेबल असेल ना तू तेव्हा ये. आपण सगळं मॅनेज करूया. हा, मी तुला पिक करू. वीणा वीणा काय? प्रभास, अरे मला असं होत होतं की कधी एकदा मी तुला भेटतेय, पण काय वीणा? पण अरे बहुतेक ना विठ्ठलाच्याच मनात नाहीये असं काहीतरी व्हावं. वीणा असं का म्हणतेस तू? अरे त्याचं काय माहितीये का, उद्या आमच्या गावातलं ते एक विठ्ठल मंदिर आहे ना, त्याचा खूप मोठा सोहळा आहे आणि त्या सोहळ्याची जबाबदारी माझ्या घरच्यांवर आहे. खूप कामं आहेत रे, आणि तुला माहितीये मी केवढी कामं करते ते. त्यामुळे उद्याचा अख्खा दिवस मी खूप खूप बिझी असणार आहे. खूप लोक येणार आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणून लोक येणार आहेत. त्यामुळे उद्या नाही होणार शक्य. प्रभास, प्रभास, अरे काय? वीणा, यू वोंट बिलीव्ह इट, पण माझ्या फॅमिलीला ना अशाच एका सोहळ्याचं इन्व्हिटेशन आलंय. मग संगमनेर मधून कुणाचा तरी कॉल आला होता, आय डोंट रिमेंबर इट, पण म्हणजे हाच तो सोहळा आहे. हा, कम ऑन वीणा, आणि या सोहळ्यामध्ये तू गाणार आहेस. ग्रेट, सच अ ग्रेट न्यूज वीणा. मी काय, माझा अख्खा ग्रुप तुझं गाणं ऐकायला येणार आहे. ग्रेट ग्रेट. उर्मी, चहा नकोय मला. मी बाबांना चहा देऊन येते. प्रभास सोहळ्याला आला तर? बाबा चहा. अरे वा. ए वीणा, हा, सराफ काकांकडे ते आपल्या पांडुरंगाचे दागिने दिलेत उजळवण्यासाठी, ते घेऊन यायचे होते. सगळी घरातली कामं झाली की निघते. पण वीणा, कोणाला तरी बरोबर घेऊन जा. हो बाबा, चिकाला घेऊन जाईन बरोबर. पण वीणा, उत्सवाच्या आधी घालायचे आहेत देवांना, आणि आजच. हो बाबा, लक्षात आहे माझ्या, नाही उशीर होणार. बरं, लवकर जा, लवकर ये. अंकल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे यार, तू फोन कट करत होतास ना, मला वाटलं तू पण येत नाहीयेस. तू पण म्हणजे? बाकी कोणी येत नाहीये. का? अजयने मला काल क्लिअरली सांगितलं की त्याला या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. वर मला म्हणाला की संगमनेरला ट्रॅव्हल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना तो एखादी ट्यून बनवण्यात वेळ घालवेल. काकाने काहीतरी अरबट सरबट खाल्लं असेल म्हणून तिचं पोट बिघडलंय. आणि उभा डोसाचं काय तर म्हणे तिला अर्जंटली एक पर्सनल काम आलंय बरं का. आणि कॅशनी तर माझा कॉलच उचलला नाही. आणि आय एम डॅम शुअर तिला तिथे यायचं नाहीये ना, म्हणून तिने मुद्दाम माझा फोन अवॉइड केलाय. यार अंकल, मी एवढा व्यवस्थित प्लॅन बनवला होता यार. हा, पण हे चौघ येऊ शकत नाहीयेत. जाऊ दे, निदान तू तरी आहेस ना माझ्यासोबत. चल आपण निघूया, वेळेत पोहोचलं पाहिजे. वीणाचं गाणं मिस करून कसं चालेल. चल बस. अंकल बस ना, चल ना. अरे बघतोयस काय? अरे एक छोटीशी गडबड झाली. अरे काय झालं? आमचे गुरुजी आहेत, ते आज घरी येत आहेत. ते मला देवासारखे आहेत रे, आणि देव घरी येत असताना मी घराबाहेर पडणं बरोबर दिसत नाही ना. सॉरी यार प्रभास, म्हणजे मला खरंच यायचं होतं. मी आलोच असतो. अंकल 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 सोड ना यार, सोड. जस्ट लिव्ह इट. मला असं वाटतं ना तुम्हाला कुणालाही माझ्यासोबत संगमनेरला येण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. अरे असं नाहीये. मुळात ना तुम्हाला माझं इंटेन्शनच कळलं नाहीये. तुम्हाला असं का वाटतं की मी स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे चाललोय? नाही, आय अग्री की वीणाने आपला बँड जॉईन करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
पण अंकल अशी माझी इच्छा काय आहे? कारण अंकल यार मला वीणाचा आवाज घेऊन ना एक वेगळं फ्युजन तयार करायचंय. आणि त्याहून जास्त म्हणजे ना मला तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे.